नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सौर ऊर्जा ही आजच्या काळातील सर्वात स्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जेच्या स्रोतांपैकी एक आहे। विजेच्या वाढत्या खर्चामुळे आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आता लोक सौर ऊर्जेकडे वळत आहेत। भारत सरकारनं रूफटॉप सोलर योजना सुरू केली आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अनुदान देण्याचं देखील ठरवलंय। ही योजना 2025 सालासाठी अद्ययावत करण्यात आली। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलर पॅनल योजना 2025 ची सर्व माहिती घेणार आहोत। सर्वात आधी जाणून घेऊयात की रूफटॉप सोलर योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांच्या अंतर्गत राबवली जाते। या योजनेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येतं। ही योजना विशेषतः त्यांना लक्ष्य करते ज्यांना सर्वसामान्यांना स्वतः ऊर्जा निर्मितीच्या दिशेने प्रोत्साहन करायचे त्यांच्यासाठी। या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे देशातील कार्बन उत्सर्जन कमी करणं आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करणं आणि लोकांना त्यांच्या वीज बिलामध्ये बचत करण्यास मदत करणं हा आहे। यामध्ये या योजनेची जी मुख्य वैशिष्ट्ये आहेत, यामध्ये तुम्हाला अनुदानानं सहाय्य केलं जातं। सोलर पॅनलच्या किमतीवरती अगदी 40% अनुदान हे दिलं जातं। ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि सुलभ पारदर्शक पद्धतीने राबवली जाते। सोलर पॅनलचं आयुष्य हे सुमारे 25 वर्षांचं असतं। त्यानंतर अतिरिक्त निर्माण झालेली वीज ही ग्रीडला तुम्ही विकू शकता आणि त्यातनं तुम्हाला पैसे देखील मिळू शकतात। या रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत सोलर पॅनलच्या क्षमतेनुसार अनुदान देण्यात येतं। तर यामध्ये 1 ते 3 किलोवॅटला 40% अनुदान, त्यानंतर 3 ते 10 किलोवॅटला 20% अनुदान आणि 10 किलोवॅटपेक्षा जास्त जर तुम्ही करत असाल तर मग मात्र तुम्हाला ते अनुदान हे लागू होत नाही। हे अनुदान हे सोलर पॅनल खरेदी आणि स्थापनेच्या एकूण खर्चासाठी दिलं जातं। अनुदानाची रक्कम ही थेट ग्राहकाच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात येते। आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही जर 3 किलोवॅटची सोलर प्रणाली घेतली तर त्यात एकूण तुमचा खर्च हा जर समजा 2 लाख रुपये असेल तर तुम्हाला 40% अनुदान म्हणजेच 80,000 रुपयांचं अनुदान मिळेल। त्यामुळे तुमचा खरेदीवरती होणारा खर्च हा फक्त 1,20,000 रुपये एवढा असेल। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सोलर योजनेसाठी कोण पात्र आहे, तर अर्जदार हा भारताचा स्थायी नागरिक असावा। अर्जदाराच्या नावाने विद्युत कनेक्शन असणं गरजेचं आहे। त्यानंतर घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी तुमचा स्वतःचा हक्क हवा। सोलर पॅनल स्थापनेसाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी, म्हणजेच सुमारे 100 चौरस फूट म्हणजेच 10 बाय 10 ची जागा ही 1 किलोवॅटसाठी आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर वीज बिल, घर मालकीचा दस्तऐवज किंवा भाडे करार, त्यानंतर एक ब्लँक चेक आणि पासबुकची प्रत, त्यानंतर सोलर पॅनल स्थापनेसाठी छताच्या स्कॅन केलेला फोटो। तर एवढ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत। आता यामध्ये तुम्हाला जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता। यामध्ये http:/solarrooftop.gov.in ही वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या अधिकृत सरकारच्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे। तिथे तुम्हाला अप्लाय फॉर रूफटॉप सोलरवरती क्लिक करून नोंदणी प्रक्रिया सुरू करायची आहे। तुमचं राज्य, वीज वितरण कंपनी आणि विद्युत ग्राहक क्रमांक तुम्हाला निवडायचे आहे आणि मोबाईल नंबरवरती येणाऱ्या OTPद्वारे तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं आहे। त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरा आणि सर्व आवश्यक ती कागदपत्र अपलोड करा। तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्मचारी तुमच्या घरी येऊन छताची तांत्रिक तपासणी करतील। तांत्रिक तपासणीनंतर तुम्हाला सोलर पॅनल स्थापनेसाठी अधिकृत विक्रेत्याकडनं प्रणाली स्थापित करण्यासाठी परवानगी मिळेल। त्यानंतर सोलर सिस्टीमसाठी स्थापित झाल्यानंतर डिस्कॉमकडनं तुम्हाला नेट मीटर बसवण्यात येईल। शेवटी सिस्टीम चालू झाल्यानंतर आणि अंतिम तपासणीनंतर अनुदानाची रक्कम ही थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही सोलर पॅनल योजनेचा लाभ घेऊ शकता आणि अगदी 40% अनुदान देखील तुम्ही यामध्ये मिळवू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।